अंशु गुप्ता असं म्हणतो की ज्या काळामध्ये मी निर्णय घेतला गुंज नावाची संस्था स्थापन करायचा, त्यावेळेला दिल्लीमध्ये खूप थंडी पडली होती आणि सकाळी मी दिल्लीच्या रस्त्यावरून निघालो होतो. दिल्लीच्या रस्त्यावरून जात असताना चौकातली जी भिकाऱ्याची मुलं भीक मागत होती ती रात्रीच्या थंडीनं मरून गेली होती. आणखीन वस्त्र नसल्यामुळे या दारिद्र्यानं आणखीन काय शाप भोगतायत मुलं किंवा माणसं म्हणून मी स्मशानात गेलो. आणि स्मशानात गेल्यानंतर मला तिथं असं दिसलं की स्मशानात रात्री जळायला आणलेली जी प्रेत होती त्या प्रेताला चिकटून रात्रभर भिकाऱ्याची मुलं चिकटून झोपलेत कफन के अंदर, कारण वस्त्र नाहीये. मग मी त्या पोराला प्रश्न विचारला की बाळानो, तुम्हाला भीती नाही वाटली? रात्रभर तुम्ही याच्या बरोबर चिकटून झोपलात? त्या पोराने उत्तर दिलं, मेलेली मडी त्रास नाही देत, जिवंत माणसं खूप त्रास देतात.